नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या टीनेज डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि याच आपल्या चॅनलवर आज पुन्हा एकदा एका भन्नाट विषयावरील व्हिडिओ घेऊन मी हजर आहे. आणि तो विषय म्हणजे 12वी नंतर पुढे काय. आजच 12वीचा रिझल्ट लागलाय की नाही? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, 12वी नंतर पुढे काय असं ज्यावेळी मी सांगितलं किंवा तुम्ही टायटलमध्ये ते वाचलं असेल, त्यावेळी तुम्हाला नक्कीच असं वाटलं असेल ना, की आता काहीतरी 12वी नंतरचे करिअर ऑप्शन्स किंवा मेडिकलला जाण्यासाठी काय करावं, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी काय करावं, लॉला जाण्यासाठी काय करावं, टीचर बनण्यासाठी काय करावं, ब्ला 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 असंच काहीतरी आपल्याला मिळणार आहे ऐकायला. पण तुम्हाला माहिती आहे, मी तर नेहमीच म्हणत असते, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. आणि साचेबंध पद्धतीने आपण कधीच विचार करत नाही. मग साच्या बाहेरचा विचार म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, आज रिझल्ट लागला. प्रत्येकाला वेगवेगळे पर्सेंटेज पडले असतील. कोणाला 90, कोणाला 95, कोणाला 80, 70, 60, 65, 30, 40 वगैरे वगैरे. तर मग ज्यांना मनाप्रमाणे पर्सेंटेज पडले ते खूप हवेत असतील, खुश असतील, आनंद साजरा करत असतील. आणि ज्यांना मनाप्रमाणे नाही पडले ते मात्र बिचारे थोडेसे नाराज असतील. पण मला इथे असं सांगावंसं वाटतंय की तुम्हाला जे काही पर्सेंटेज पडलेत, आत्ता तुमच्या रिझल्टवर जो काही आकडा तुम्हाला दिसतोय, दॅट इज युअर डेस्टिनेशन. आणि जसं की मी नेहमीच सांगत असते की डेस्टिनेशनपेक्षा जर्नी ही जास्त इम्पॉर्टंट असते. डेस्टिनेशन इज जस्ट वन लास्ट पॉइंट, and that last point cannot decide your future. That last point cannot decide your career. A piece of paper which you got today, that piece of paper cannot decide your future. The journey, गेली 2 वर्ष तुम्ही जी जर्नी जगलात, गेल्या 2 वर्षाच्या प्रवासात तुम्ही जो अभ्यास केला, ज्या नवनवीन गोष्टी शिकलात, त्या किती आत्मीयतेने शिकलात, ते किती समजून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही किती डेडिकेशन देऊन त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, हे जे सगळं केलं आहे ना तुम्ही गेल्या 2 वर्षात, ते आता तुमचं करिअर डिसाईड करणार आहे. त्यामुळे आपल्या रिझल्टच्या पेजवर जे काही मार्क्स आपल्याला मिळालेले असतील, त्याने नाराज होण्याची किंवा अति खुश होण्याची सुद्धा काहीच गरज नाही आहे. कारण ज्या गोष्टीसाठी आपण काबिल होतो, जे काही केलं आहे आपण गेली 2 वर्ष, त्याचंच फलित आपल्याला तिथे भेटलेलं आहे. आपल्या कुवतीनुसार आपला रिझल्ट आलेला आहे. आणि जर आपला रिझल्ट खूप चांगला असेल तर आपली कुवत तेवढी आहे, आणि आपला रिझल्ट जर खूप खराब असेल तर आपली कुवत तेवढीच आहे. मग जर आपली कुवत तेवढी आहे तर आपल्या कुवती बाहेरचे करिअर ऑप्शन निवडण्यामध्ये काही पॉइंट आहे का? अजिबात नाही. सांगायचा मुद्दा काय की प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. कोणत्याच एका विद्यार्थ्याचं दुसऱ्याशी तुलना करण्यात काही पॉइंट नाही. यू कॅन नॉट कम्पेअर बिटवीन द 2 स्टुडंट्स. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, त्याचे अंगभूत गुण, त्याचे स्किल्स हे वेगवेगळे असणार आहेत. विविधतेने नटलेला निसर्ग आहे हा. आणि या निसर्गाची किमया किंवा या निसर्गाचं सौंदर्य हे त्याच्या विविधतेत तर आहे. मग जसं या निसर्गात हजारो, लाखो, करोडो वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे झाडं, वेगवेगळे पशुपक्षी आहेत,
आणि त्याच्यामुळे तर हे सजीवांचं जग बनलं आहे, जे की खूप सुंदर आहे. अगदी तसंच प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. प्रत्येकाचे अंगभूत कौशल्य वेगळे आहेत. प्रत्येकाचा करिअर पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. फ्युचर ऑप्शन्स वेगळे आहेत. मग तुमच्या कुवतीनुसार तुम्ही ते ओळखा ना. इथेही करिअरचं सौंदर्य हे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांमधील व्हेरिएशन्समध्ये किंवा विविधतेमध्येच तर दडलेलं आहे. प्रत्येकजण उठून तर डॉक्टर आणि इंजिनियर बनू शकत नाही. आणि जर तसं असतं तर आज हे जग पूर्ण डॉक्टर्स आणि इंजिनियर्सनीच भरून गेलं असतं. मग जगात लॉ करणारे, टीचर्स बनणारे किंवा छोटे मोठे सर्व्हिसेस देणारी कामं करणारे, दगड फोडणारे, गवंडी काम करणारे, हाऊसकीपिंगची कामं करणारे किंवा म्हणाल तर शिवणकाम, विणकाम एक्सेट्रा एक्सेट्रा, ही अशी कामं करणारी लोकच जगात उरली नसती. मग हे जे बनलेले सगळे डॉक्टर इंजिनियर्स आहेत, त्यांनी काय केलं असतं? त्या डॉक्टर इंजिनियर्सच्या हाताखाली सुद्धा सर्व्हिस देणारे कितीतरी लोक असतात ना. डॉक्टर्सच्या हाताखाली नर्सेस असतात, वॉर्ड बॉय असतात, ऑपरेशन थिएटर अटेंडंट असतात, हाऊसकीपर्स असतात. या सर्वांशिवाय तो डॉक्टर किंवा त्याचा दवाखाना हा अपूर्ण असतो. म्हणजेच सांगायचा मुद्दा हा आहे की अमुक एका करिअरला किंवा अमुक एका पदाला जनमानसात खूप मान्यता आहे, म्हणून सर्वांनी तेच करत सुटायचं आणि विनाकारण तिथे जाऊन कॉम्पिटिशन वाढवायची आणि करिअरमधली विविधता नष्ट करायची. काय फायदा आहे का त्याचा? म्हणजे तुम्ही एक प्रकारे करिअरचं सौंदर्यच नष्ट करताय ना. पण ही विविधता टिकवून जर तुम्ही ठेवलीत तर एक फेअर कॉम्पिटिशन, एक फेअर स्पर्धा राहील सर्व विद्यार्थ्यांमध्ये किंवा सर्व ॲस्पिरंट्समध्ये आणि प्रत्येकजण आपापलं करिअर गुण्यागोविंदानं करतील. थोडक्यात काय, तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करा. तुमचे नॅचरल इन्स्टिक्ट, तुमचं बायोलॉजिकल क्लॉक तुम्हाला कुठे घेऊन जात आहे? तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतं आहे? तुम्हाला काय बनायचं आहे? तुम्हाला काय करू वाटतं आहे? कुठलं असं काम आहे की ते तुम्ही न थकता 24/7 करू शकता? भूक, तहान, झोप विसरून तुम्ही ते करू शकता. तेच करिअर म्हणून निवडा ना. म्हणजे आयुष्यभर एन्जॉय कराल तुम्ही. थकल्यासारखं जाणवणारच नाही किंवा काम करतोय, मला स्ट्रेस आला आहे, मला दडपण आलं आहे वगैरे असे एक्सक्युजेस पण तुम्हाला सुचणार नाहीत. बघा आता क्रिकेटर वैभव सूर्यवंशीचं उदाहरण मी मुद्दाम देऊ इच्छिते इथे. 14 वर्षाचं ते पोरगं आज भल्या भल्या क्रिकेटर्सची त्याने लावली आहे की नाही चांगलीच. का बरं असं झालं असेल? कारण त्याच्या अंगातले अंगभूत गुण त्यांनी आणि त्याच्या पॅरेंट्सने ओळखले आणि त्याच मार्गाने त्याने प्रयत्न केला. जर त्याचे आईवडील म्हणले असते, नाही नाही बाजूला ठेव हे सगळं, आधी 10वी-12वीचा अभ्यास कर, तिकडे तुला बोर्डात यायचं आहे, किंवा नाही नाही क्रिकेट ठेव बाजूला, क्रिकेट खेळून कोणाचं काही होत नसतं, तुला अभ्यास करायचा आहे, नीटची परीक्षा द्यायची आहे, JEEची परीक्षा द्यायची आहे, तो स्टडी कर, मग बघू पुढचं पुढे, तर आज आपल्याला वैभव सूर्यवंशी भेटला असता का? अजिबात नाही. मी काय सांगण्याचा प्रयत्न करते लक्षात येत आहे का? कदाचित तुम्हाला हे थोडंसं असंदिग्ध वाटेल, पण असं अजिबात नाही आहे. जे लोक रेग्युलर मला ऐकतात त्यांच्यासाठी तर हे अजिबात असंदिग्ध असणार नाही आहे. बरोबर तुम्हाला समजणार आहे मी काय सांगते ते. आपली जी आवड आहे तीच फॉलो करा. बाहेर समाजामध्ये कोणत्या करिअरला खूप व्हॅल्यू आहे, काय झाल्यावर लोक खूप भारी बोलतील आपल्याला, काय केल्यावर आपल्याकडे खूप पैसे येतील, असा अजिबात विचार करू नका.
काय केल्याने मी सुखी राहील, मी आनंदी राहील, माझं करिअर छान होईल, मी दिवस-रात्र ते काम करू शकतो, मी थकणार नाही, माझ्यावर स्ट्रेस येणार नाही आणि तो आलेला स्ट्रेस मी विनाकारण इतर कोणावर तरी रागावून, चिडून सर्वांचीच सोशल हेल्थ बिघडवणार नाही. असं काम किंवा असं करिअर ऑप्शन तुम्ही निवडा. आज रिझल्ट लागलाय. अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळालेत. ज्यांना अतिशय सुंदर मार्क मिळालेत किंवा ज्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मार्क मिळालेले नाहीत, अशांनासुद्धा तुम्ही 12वीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलात. या तुमच्या जर्नीसाठी माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. आणि परत एकदा सांगते, जर्नी महत्त्वाची, डेस्टिनेशन नाही. धन्यवाद.